आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना आणि मतदार नोंदणीमध्ये होणाऱ्या चुका तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने खुलताबादच्या तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। या संदर्भात पक्षाचे तालुका अध्यक्ष राज अनंत भगवंतराव सुरतकर यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले। निवेदनात नमूद केल्यानुसार ग्रामपंचायत अधिनियम 1959 अन्वये वॉर्ड रचना करताना अनेक मतदारांची नावे राहत असलेल्या वॉर्डऐवजी दुसऱ्या वॉर्डातच समाविष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे मतदारांची गैरसोय होत असून पारदर्शक निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। वॉर्डनिहाय नाव नोंदणी, जो मतदार ज्या वॉर्डात प्रत्यक्षात राहतो त्याचं नाव त्याच वॉर्डाच्या यादीत असावे। दुहेरी नोंदणीवर कारवाई, जर एखादा मतदार दोन वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरणार्थ गल्लेबोरगाव आणि छत्रपती संभाजीनगर नाव नोंदवून मतदान करत असेल त्याच्यावर 1959 कलमान्वये कायदेशीर गुन्हा दाखल करावा। स्थलांतरित मतदारांचे नाव वगळावे। जे लोक गेल्या 15 ते 20 वर्षांपासून गावात राहत नाही त्यांचे नावे मतदार यादीतून तात्काळ वगळण्याची मागणी करण्यात आली आहे। अभिषेक ठेंगडे, MCN न्यूज, खुलताबाद। आज दिनांक 17/2/2026 रोजी खुलताबादचे तहसीलदार कुट्टे सर यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मागणी केली, ग्रामपंचायत अधिनियम निवडणूक आयोगाच्या 1969 नुसार प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका होतात आणि त्या निवडणुका होत असताना ग्रामस्तरावरून वार्ड रचना केल्या जाते आणि वार्ड रचनेमध्ये जो मतदार ज्या ठिकाणी राहतो त्याचं नाव त्याच मतदार यादीमध्ये त्या वार्डामध्ये आलं पाहिजे। परंतु मोठ्या ग्रामपंचायतमध्ये 5-6 वार्ड असतात आणि त्या वार्डामध्ये वार्ड रचना करताना जो माणूस ज्या वार्डामध्ये आहे त्याचं नाव त्या वार्डात राहत नाही, त्याचं नाव त्याच वार्डामध्ये राहिलं पाहिजे। राजकारणी जे लोक असतात, घरामध्ये जर 10 मेंबर असतील तर त्यांची मताची विभागणी व्हावी म्हणून 1 नंबर वार्डामधल्या मतदाराचं नाव 4 नंबर वार्डमध्ये टाकल्या जातं आणि त्या मताची विभागणी केल्या जाते। ती विभागणी होऊ नये म्हणून वार्ड रचना करताना मतदार यादी बनताना त्या यादीमध्ये त्या मतदाराचं नाव त्याच वार्डामध्ये आलं पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे। तसेच एक दुसरा विषय आहे, ज्या गावामध्ये जे 10 वर्षापासून जे लोक या ठिकाणी राहतच नाही ते शहराच्या ठिकाणी राहतात, त्यांचंही नाव या मतदार यादीमध्ये आहे आणि ते या ठिकाणी मतदान करत नाही। मतदान ते जिल्ह्याच्या ठिकाणी करतात आणि पुन्हा इकडे मतदान लागल्याच्या नंतर इथेही मतदान करतात। तर ग्रामपंचायत अधिनियम 69 नुसार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे त्या ग्रामपंचायतमध्ये त्याचं नाव असायला पाहिजे। जो शहरामध्ये राहतो त्याचं नाव या ग्रामपंचायतीच्या यादीमधून कट झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। यासाठी हे निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाचा शासकीय स्तरावरून पत्रकार संघटनेने याचा विचार करावा आणि आम्हाला या ग्रामपंचायत अधिनियमच्या नियमानुसार मतदाराची यादी करतेवेळेस हा नियम या ठिकाणी लागू करण्यात यावा ही आमची मागणी आहे। आपलं नाव? माझं नाव राज अनंत सुरतकर, मी पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे।